जब ऑपरेशन सिंदूर के बाद मोदी जी ने निर्णय किया कि ये देश का मसला है, सारे देश के एमपीज, अलग अलग पार्टियों के एमपी मिलकर दुनिया के हर देश में जाकर पाकिस्तान का आतंकवादी चेहरा दुनिया के सामने बेनकाब करेंगे। सर्वदलीय प्रतिनिधिमंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा ये किसकी बारात जा रही, मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है। ये बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में, आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा लेते। और ये उद्धव सेना सर्वदलीय प्रतिनिधिमंडल जिसमें उनके भी मेंबर गए हैं, उसको बारात कहने का काम करती है। अमित शहा महाराष्ट्रात आहे। काल नांदेड आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये, नागपूरमध्ये आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। असं म्हणतात की ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख मात्र जी परदेशी शिष्टमंडळे केली आहे त्याचा उल्लेख वरात असा करतात। प्रेसिडेंट ट्रम्पने पुतीनच्या बाबतीमध्ये आज एक उल्लेख केलाय, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही पुतीनचं। बरं, मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तो शब्द लागू पडतो। खरं म्हणजे बेलगावमध्ये जे झालंय, 26 माय भगिनींचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा व्हायला पाहिजे। हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत। आमचा एकमेव पक्ष आहे, या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार। गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी, बरं का, बिंडोक अशा पद्धतीचं आहे। आधी 40 जवान मारले गेले, त्यानंतर काल 26 आमच्या महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार अमित शहा आहे, गृहमंत्री। आणि हे आम्हाला अक्कल शिकवतात महाराष्ट्रात येऊन, आणि कोणाकडे जाऊन तर आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाणांकडे जाऊन आमरसपुरी खायला बसले, बरं का। आमरसपुरी आणि ढोकळा असा काल भेट अशोक चव्हाणांकडे नांदेडला। इथे देशात काय चाललेलं आहे अजून या आमच्या 26 माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही। आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी, आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना, त्यांच्या घरी आमरसपुरी आणि ढोकळा खायला। अख्खी मुंबई काल बुडाली आहे यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे, आणि हे तिकडे राजकारण करत आहे। अमित शहांचा राजीनामा, आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही नरेंद्र मोदींची होती। आणि हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते, आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता, किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी वाचवलं, कोणाला खुनातून वाचवलं, कुणाचं मुख्यमंत्री पद वाचवलं, आता त्यांना पश्चाताप झाला असता। त्यांनी काय केलं? ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली, आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय। मी परत सांगतो, अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका। हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला। काय तुमचं कर्तृत्व आहे? काय दिवे लावलेत तुम्ही? काय दिवे लावले? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला। तुम्ही बेईमानीचं बीज इथे पेरलाय, त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे, हा तुमचा राग आहे। आणि
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत. त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा. हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार. आज सुद्धा